Okay. So now we are just going to move toward how exactly that water which is moving up into the that stem. Okay. So as the water which is coming in, so particularly that stem, so pathways to transport water, pathways to transport water in stem. Okay, pathways to transport water is in stem. So actually there are two pathways. One is nothing but, so that is guttation. One is nothing but guttation. Okay, and other one is nothing but the transpiration pool. Okay, other one is transpiration pool. And this transpiration pool is also known as cohesion adhesion theory. Okay, so हे आपण बघूयात नंतर डिटेल मध्ये. But at first we are going to move toward what about the guttation. So guttation कशा पद्धतीने होईल बघा. Actually this guttation we just take it as a root pressure. Okay, म्हणजे इथं दोन प्रकारचे पाथवे फोर्सेस आहेत. इथं ह्या पाथवे होण्यासाठी दोन प्रकारचे फोर्सेस आहेत. ओके, दोन प्रकारचे फोर्स आहेत ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर इन स्टेम मध्ये वॉटर ट्रान्सपोर्ट होण्यासाठी दोन प्रकारचे फोर्स आहेत. एक आहे रूट प्रेशर नावाचा फोर्स, ओके, आणि एक आहे ट्रान्सपिरेशन पूल नावाचा फोर्स. ओके, सो देयर आर टू टाइप ऑफ फोर्स. ओके, सो वन इज positive pressure which is built into the particularly that root whenever that water is absorbed. Okay, at absorption of water, positive pressure created in cytoplasm. Okay, in cytoplasm, which is known as root pressure, which is the root pressure, or somewhat called as turgor pressure. That is called as turgor pressure. ओके, सो या ठिकाणी काय होईल, रूट प्रेशर किंवा टर्जर प्रेशर क्रिएट होईल. म्हणजे कसं, सपोज ही सेल आहे, या सेलच्या मध्ये हे व्हॅक्यूल आहे, तर याच्यात जेव्हा वॉटर येईल ना, तर या वॉटरला या ठिकाणी ही जी सेल आहे, या सेलची जी वॉल आहे, ही वॉल इनडायरेक्टली एका सर्टन लेवलच्या नंतर अपोज करायला लागेल. सो दिस अपोजिंग प्रेशर, दिस पॉझिटिव्ह प्रेशर इज समवॉट कॉल्ड ॲज टर्जर प्रेशर. ओके, तर हे जे टर्जर प्रेशर आहे, सो दॅट टर्जर प्रेशर विच हेल्प्स टू बिल्ड अप द समवॉट दॅट वॉटर कॉलम. याच्या आतमध्ये या पद्धतीने वॉटर कॉलम क्रिएट होईल. ओके, आणि याच्यामुळे वॉटर काय होईल, अपवर्ड मॅनर मध्ये ट्रान्सफर होईल. लक्षात घ्या. ओके, हे वॉटर काय होईल, याच्यामधलं जेवढं जास्त प्रेशर इथं तयार होईल, रूट प्रेशर. Okay, as the root pressure is more, so water which cross the more pathway or more path, water तेवढं अपवर्ड मॅनर मध्ये जास्त जाईल. लक्षात घ्या. ओके, म्हणजे इथलचं घेतलेलं हे जे वॉटर आहे, हे वॉटर अपवर्ड मॅनर मध्ये ट्रान्सफर होईल. लक्षात घ्या. बट वी नो दॅट इवन दॅट सो दॅट वॉटर क्रॉस स्मॉल डिस्टन्स, वॉटर काय करेल, स्मॉल डिस्टन्स क्रॉस करेल. लक्षात घ्या. ओके, द रूट प्रेशर ही जी काही कॉन्सेप्ट आहे, सो ॲट ॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर पॉझिटिव्ह प्रेशर क्रिएटेड इज इन सायटोप्लाझम अँड जनरली रूट प्रेशर ऑर द टर्जर प्रेशर विच इज क्रिएटेड अँड हियर वी जस्ट टेक सो विच क्रॉस द स्मॉल डिस्टन्स. जे काय करेल, लक्षात घ्या, एक स्मॉल डिस्टन्स क्रॉस करेल. लक्षात घ्या, काय करेल तर एक स्मॉल डिस्टन्स क्रॉस करेल. आणि हे जे काही स्मॉल डिस्टन्स क्रॉस केलेलं आहे, तर हे स्मॉल डिस्टन्स क्रॉस केलेलं याच्यामुळे काय होतं की एकदम उंचावरती नाही, पण इथं या झाडाला इथं जे पान वगैरे येणार आहे, या पानाद्वारे वगैरे इनडायरेक्टली रूट प्रेशर जास्त झालं, ट्रान्सपिरेशन कमी झालं, तर याच्यामुळे काय होतं, इट कॉज द गटेशन. ओके, सो गटेशन नावाची प्रोसेस होईल. गटेशन म्हणजे काय, लक्षात घ्या, लॉस ऑफ वॉटर ॲज अ लिक्विड थ्रू हायडॅथोड सेल. कोणत्या सेल असतात याच्यामध्ये, हायडॅथोड सेल्स.
ओके. सो या लीफच्या मार्जिन मध्ये हायड्रॅथोड सेल्स असतात. थ्रू हायड्रॅथोड सेल्स, ओके, सो लॉस ऑफ वॉटर ॲज अ लिक्विड थ्रू हायड्रॅथोड सेल्स. ओके, कशामुळं बरं? ड्यू टू मोर रूट प्रेशर अँड लेस. कोण? मोर रूट प्रेशर अँड लेस काय? ट्रान्सपिरेशन किंवा लो ट्रान्सपिरेशन मीन्स कधी होईल हे गटेशन? जेव्हा रूट प्रेशर जास्त आहे पण ट्रान्सपिरेशन कमी आहे. सो वी नो दॅट ट्रान्सपिरेशन कमी कधी असेल? जेव्हा टेम्परेचर कमी, मीन्स ॲट अर्ली मॉर्निंग. कधी होणार आहे? ॲट अर्ली मॉर्निंग. अर्ली मॉर्निंगला इनडायरेक्टली ही प्रोसेस होणार आहे. ओके, दव पडणं आपण म्हणतो त्याला, लक्षात घ्या, दव बिंदू तयार होणं. सो दिस इज अ गटेशन. ओके, अर्ली मॉर्निंगला होणार आहे ही प्रोसेस. ओके, आणि जनरली कुणामध्ये बघायला मिळणार आहे? सो इन केस ऑफ ग्रासेस, मोनोकॉट वगैरे जे काही असतात तर यांच्यामध्ये जनरली ही प्रोसेस बघायला मिळणार आहे. सो दिस इज समवॉट कॉल्ड ॲज गटेशन प्रोसेस. Okay, so just keep in mind that all the things. What about the, so actually there are two type of forces. One is nothing but the root pressure and other one is a transpiration pool. So is in next lecture we are just going to move toward what about the transpiration pool and how exactly so factor they are affecting on them. ओके, सो ट्रान्सपिरेशन पूल वरती कोणत्या प्रकारचे फॅक्टर अफेक्ट करतात हे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया. सो ॲट फर्स्ट जस्ट सी दॅट ऑल द थिंग्स अँड राईट डाऊन.